लहानपणापासूनची वडिलांची हातची कला त्यांनी स्वतःकडे कधी घेतली हे त्यांना कळलंच नाही आणि हळूहळू काम करत करत त्यांनी हा भव्य स्टुडिओ निर्माण केला. हळूहळू काम करत करत ज्यांनी हा भव्य स्टुडिओ विशालतेच्या ग्रथावरती पोचवला ते हे विशाल शिंदे. तर आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या स्टुडिओबद्दलची माहिती. जे आर्ट्स ते आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगता? जे आर्टमध्ये जायचं स्वप्न तर लहानपणापासून, म्हणजे शाळेत माझं पहिली दुसरीपासून ड्रॉईंग चांगलं असल्यामुळे सरांनी, ड्रॉईंग टीचरनी नेहमी प्रोत्साहन दिलं की तू आता दुसरं काही करू नको तू, आणि घरातून पण चांगलं प्रोत्साहन होतं की हां माहीत आहे काही करणार तर कलेतच करेन. त्यामुळे जेला जायचं स्वप्न म्हणजे दुसरी तिसरीत असतानाच म्हणजे ठरवलं होतं की आपण पुढे काय करायचं तर चित्रकलेची म्हणजे जेला जायचं. आणि मग त्याच्यात जेनंतर मग जेचं शिक्षण घेतल्यानंतर मग हा जो तुम्ही गणपतीमधला फरक दिसतो आहे तो ॲक्च्युली फरक जेला शिक्षण घेतल्यामुळेच आहे. की नाही पेंटिंगच करू म्हणजे असं बाप्पांची कल्पना कशी बसली? नाही, मी पेंटिंग आता मी 2002ला पासआउट झालो जेमधून. फाईन आर्ट केलं मी आणि पोर्ट्रेटमध्ये स्पेशलायझेशन केलं. मग त्या दरम्यान बरीचशी कामं केली, बाहेरची कामं केली, पोर्ट्रेटची कामं केली. एका ठिकाणी 1 वर्ष जॉब पण केला, पण जॉबमध्ये प्रॉब्लेम झाला, आमचा सॅलरीचा मोठा इश्यू झाला. मग त्याच्यानंतर ॲक्च्युली 2008 नंतर मी एक मेन डिसिजन घेतलं की आपल्याला जे चांगलं येतं, जे रक्तात आलेलं आहे बाबांकडून तेच का करू नये. मग टोटल फोकस मग 2008 नंतर गणपतीवर केला. मग त्याच्यानंतर मग ते फिक्स झालं की मला आता आयुष्यभर गणपतीच करायचे आहेत. चाळीपासून ते इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल काय बोलाल? म्हणजे अख्खं जग तुम्हाला तुमच्या बनवलेल्या बाप्पांना ओळखेल असं. चाळीत म्हणजे मी गणपतीची सुरुवात आहे तीच चाळीपासून आहे. म्हणजे चाळीत आता मला अजूनही आठवतं की आमच्या 2 रूम बाजूबाजूला आहे 10 बाय 10च्या. तर पूर्ण तो तेवढाच आमचा कारखाना काय तो. बाहेर आम्ही बाबा, मी आणि काही माझे मित्र असे बाहेर पावसाचं पाणी खालून चाललं आहे आणि आम्ही 3 महिने 2 महिने जे काय ते काम करायचो. आणि त्यावेळी म्हणजे महत्त्व सांगायचं म्हणजे असं की तो प्रवास सांगायचा झाला थोडक्यात सांगेन की सुरुवात झाली ती त्रिमूर्ती गणेश चित्रशाळेने आणि आता हा जो पसारा वाढला आहे आता तो त्रिमूर्ती स्टुडिओ झाला आहे त्याचा. म्हणजे हा एवढा एनहान्स झाला आहे तो. म्हणजे तुम्ही किती मूर्त्या बनवतात, किती एक्सपोर्ट होतात, कोणकोणत्या भागेतून लोक तुमचे गणपती घ्यायला येतात? आता हे सोशल मीडियामुळे मातीचा अवेअरनेस एवढा आहे की आता याची मागणी खूप वाढली. म्हणजे सर्वांना लोकांना आता POPकडे थोडंसं असं दुर्लक्ष व्हायला लागलं आणि मातीची ओढ लागली आहे लोकांना की छोटी का होईना पण मातीची मूर्ती बसव. त्यामुळे आता मागणी खूप वाढली. तर आम्ही आता एवढी वर्ष 170, 200 अशा मूर्त्या 10%, 5%, 20%ने वाढतात. यावेळी डायरेक्ट 50%ने मूर्त्या वाढल्या आहेत. म्हणजे गेल्या वेळी आम्ही 270 बनवल्यात, यावेळी डायरेक्ट 407 मूर्त्या आहेत आमच्याकडे आणि त्या पण तोकड्या आहेत. म्हणजे लोकांना अजून पाहिजेत मूर्त्या. कोणकोणत्या भागातून आपल्याकडे आता ह्या मूर्त्या कशा मेन प्रॉब्लेम काय आहे मातीच्या असल्यामुळे ठिसूळ प्रकार आहे याला. म्हणजे थोडा पण जर्क सहन म्हणजे खूप आम्ही 8-10 महिने कसं सांभाळतो आम्हाला माहिती आहे कलर होईपर्यंत मूर्ती ती. त्यामुळे लोकांना आम्ही अगोदर सांगतो आणि त्यामुळे आम्ही मेन कारण सांगायचं काय कारण आम्ही ती ठिसूळ असल्यामुळे आणि न्यायला आणायला थोडी जरा कठीण असते. त्यामुळे मूर्ती साईज आमची छोटी आहे. त्यामुळे ऑल ओव्हर इंडियामध्ये आमच्या मूर्त्या जातात पण आम्ही त्याचं एक वेगळं पॅकिंग असतं. त्या पॅक करूनच पाठवतो आणि छोट्या मूर्त्या करायचं कारण तेच की व्यवस्थित घरापर्यंत सुखरूप पोचतात त्या. बाल गणेश म्हटलं की मोठे छोटे सर्वच त्यांना बघून मन हरपतात आपले. तर मग तुम्ही म्हणजे अशी बाल गणेशची कल्पना म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात बाल गणेशसाठी, तर त्याच्याबद्दल काय सांगा? ती कल्पना मेन सुचलेली आता माझे बाबा सूर्यकांत शिंदे ते मूळ मूर्तिकार, मग त्यांच्याकडून मला आलेला वारसा आहे आणि मग त्यांचं पारंपरिक काम होतं एकदम पारंपरिक पद्धतीचं. आणि मी जेला शिक्षण घेतल्यामुळे थोडासा आर्टिस्टिक विचाराचा असल्यामुळे आणि मी चाळीत म्हणजे ती कल्पना आली मूळ चाळीत आणि चाळीत मी बाहेर काम करायचो. मग काही सांगितलं ना तुला तर बाहेर पोरं खेळत असताना ना तिथून सुचलेली कल्पना ॲक्च्युली. म्हणजे देव खेळत असेल जर गणपती लहान रूपात काय खेळत असेल कोणते गेम खेळत असेल किंवा कोणावर मित्रावर खेळत आहे कसं असेल मग त्याचे स्केचेस करायचो. मग स्केचेसमध्ये आपल्याला एक 80% आयडिया होऊन जाते की हे चित्र चांगलं होणार आहे मातीमध्ये. मग तिथून तशी सुरुवात होऊन मग ते वेगवेगळ्या रूपात तुम्ही जे बघताय सोशल मीडियावर तसं आलेलं आहे ते. आम्ही जेव्हा इथे लास्ट टाईम आलेलो तेव्हा इकडे तुमच्या इथे काम करणारी लोकंसुद्धा काम खूप मनाने करत होते, हसमुखाने करत होते. त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही आता मेन कसं असतं जो मेन लीड करतो ना तो व्यवस्थित असावं लागतं. तुझं तोंड
तुझं हे सगळं मॅटर करतं. तू बोलतो कसा, वागतो कसा इतरांशी. तर आमच्याकडे तू आमच्या मुलांना मग विचारशील ना, इथे एकदम फ्रेंडली वातावरण असतं. आणि त्या वातावरणामुळे म्हणजे आता तुला राग आला असेल आणि तू रागामध्ये काम करत असशील तर तो रिफ्लेक्ट होणार कामात, काम तसं दिसणार. मग मी तर या गोष्टी मानतो खूप. आणि तू आनंदी असशील तर काम पण आनंदी दिसणार. मग तसं ते वातावरण इथं असतं, नेहमीच असतं. त्यामुळे आमचं आता तू बघशील की इथं लोक बोलतात, आता आम्ही बोलायचं, आम्ही तर ते नेहमीच अनुभवतो की तुमच्या इथं वेगळं वाटतं. म्हणजे वेगळं एक्सप्लेन नाही करता येत त्यांना, पण तो वेगळेपणा काय आहे, कारण इथे तसं आपुलकीचा सगळीकडे सहवास आहे. आणि देव एवढे असे रंगबिरंगी, रिअलिस्टिक, त्यामुळे तिथं वाईब्सच तसे आहेत. त्यामुळे सगळ्या मुलांमध्ये पण वातावरण तसं असतं, त्यामुळे काम पण तसं होतं. ते म्हणजे किती टाईम काम करता, म्हणजे सकाळी संध्याकाळ असं? हां, आमचं आता हे वर्षभराचं काम आहे जवळजवळ. म्हणजे दसरा झालं की आमच्याकडे मातीकाम सुरू होतं आणि 8-7 महिने मातीकाम चालतं आणि मग नंतर 1-1.5 महिने आमच्याकडे कलरिंग चालतं. मग ते टाईम टेबल असतो 9:30 ते 9:30 आणि कलरिंगच्या वेळी आम्ही 1 महिनाभर पूर्ण थोडा एक्स्ट्रा टाईम घेऊन काम करतो. कितीपासून स्टार्ट आहेत, किती ते किती रेंजपर्यंत? अच्छा, मूर्त्यांची प्राईस का? आपल्याकडे मूर्त्यांची मगाही सांगितलं ना की 1 फूट आणि 6 फूट दोनच साईजेस आपल्याकडे अवेलेबल मातीच्या. आणि त्याची प्राईस 14,000, 15,000, 16,000 या रेंजमध्ये प्राईस आहे त्याची. आता खूप साऱ्या मुलांना तुमच्याकडून शिकण्याची इच्छा आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? आता मी 2018मध्ये क्लासेस घेतले होते म्हणजे गणपती मेकिंगचे. तेव्हा माझं जवळजवळ 40 स्टुडंट होते माझ्याकडे. तर मूर्ती आता बोलू ना, आता हे अशी रूप बघून किंवा आता गणपतीचा ट्रेंड थोडा चेंज झाला आहे. लोकांना आकर्षण निर्माण झालं या मीडियाबद्दल म्हण किंवा या देवाबद्दलचं आकर्षण आहेच, या मीडियाबद्दल आकर्षण निर्माण झालं की आपण काय करू नये, ॲटलीस्ट आपल्या घरची मूर्ती तरी काय करू नये. त्यामुळे असा वर्ग पण खूप निर्माण झाला की आम्हाला दादा शिकायचं तुमच्याकडून. पण त्यामुळे 2018मध्ये मी घेतले, 40 स्टुडंट होते. पण नंतर कामाचा पसारा एवढा वाढला की आता घेता येत नाही ते. पण आता सोशल मीडिया आमच्या पेज थ्रू बरेच जण किंवा प्रत्यक्ष मुलं येऊन भेटतात, जेची मुलं वगैरे, जेची रजेची मुलं येऊन भेटत असतात की आता क्लास चालू कर, परत क्लास चालू कर. मग ते आहे पुढे प्लॅनमध्ये की क्लास चालू करायचा आहे. तोपर्यंत मुलांना सांगितलं की तुम्ही घरच्या घरी जेवढं होईल तेवढं करा, ड्रॉईंगकडे लक्ष द्या. मी अशा छोट्या छोट्या बाबी मी त्यांना सांगितल्या आहेत. आणि जेव्हा क्लास सुरू करू तेव्हा मग वेलकम, तुम्ही यालच आणि मी तेव्हा मला शिकवेनच. तर अशा प्रकारे त्रिमूर्तिकारचे मालक विशाल शिंदे यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं त्यांच्या विशालतेचे कारण. तर अशाच प्रकारे जी साऊथ न्यूजच्या टीमकडून येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. सार्थकसह मी ईशा गविटकर, जी साऊथ न्यूज, चेहरा मुंबईचा. मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.